हॅलो स्टुडंट, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत इयत्ता 7वी स्कॉलरशिप याच्यामधला स्वाध्याय 10.1। तर पहा मित्रांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 10.1 मधले 6 प्रश्न सोडवले होतो। आता आपण आपला 7वा प्रश्न सॉल्व करणार आहोत। तर पहा याच्यामध्ये 7वा प्रश्न काय दिलेला आहे, 2 लिटर व 500 मिली या राशीपैकी दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी असलेले गुणोत्तर किती? दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर विचारलेलं आहे। तर मग याच्यामध्ये पहिली राशी कोणती आहे? ही 2 लिटरवाली काय आहे? पहिली राशी आहे मित्रांनो। पहिली राशी किती आहे आपली? पहिली राशी आहे किती आहे? पहिली राशी 2 लिटर आहे पहिली राशी। नंतर दुसरी राशी कोणती घ्यायची तुम्हाला? ही आहे दुसरी राशी। मग दुसरी राशी किती आहे? दुसरी राशी आहे आपल्यापाशी, दुसरी राशी आहे 500 मिली, हे आपल्याला दिलेलं आहे। तर त्यांनी काय विचारलं? पहिल्या राशीशी म्हणलं का? नाही, दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी, म्हणजे दुसरी राशी पहिलं घ्यायचं, दुसऱ्या राशीची आहे म्हणल्यामुळं। म्हणजे पहिलं काय घेणार तुम्ही? दुसरी घेणार भागिले काय घेणार? पहिली घेणार। दुसरी आणि भागिले काय घेणार? पहिली घेणार। असं त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे। मग गुणोत्तर जर काढायचं असेल तर आता इथं बघा, इथं लिटर आहे, इथं मिलीलिटर आहे। मग तुम्हाला याच्यामध्ये काय करावं लागेल? ह्याचे जे युनिट आहेत ते सारखे करावं लागेल। एकतर लिटरला तुम्ही मिलीलिटर करा किंवा मिलीलिटरला किंवा तुम्ही लिटरमध्ये करा। तर आपण काय करू? ह्या लिटरला काय करू? आपण मिलीलिटरमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू। तर तुम्हाला सर्वांना माहीत असते मित्रांनो, 1 लिटर म्हणजे काय असते मित्रांनो? 1 लिटर म्हणजे काय असते? 1000 मिलीलिटर असते। 1000 काय असते? मिलीलिटर असते। तर मग आता आपल्याला या लिटरला जर मिलीलिटरमध्ये करण्यासाठी याला कितीनं गुणावं लागेल? ह्याला गुणावं लागेल 1000नं। मग 1000नं जर याला गुणलं तर 2 गुणिले 1000 किती होते? 2000 होते। किती होते? 2000। आणि हे 2000 काय होते? तुमची मिलीलिटर होऊन जाते। 2000 हे काय होतं? तुमचं मिलीलिटर होऊन जाते। मग हे पण मिलीलिटर आहे आणि हे पण मिलीलिटर झालं। तर आता आपण गुणोत्तर काढू शकतो। आणि त्यांनी काय म्हणलं? दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी गुणोत्तर म्हणल्यामुळं पहिलं दुसरी राशी लिहायची। दुसरी राशी कोणती आहे आपली? दुसरी राशी आहे 500, म्हणजे काय? 500 मिली, हे पहिलं लिहायचं। नंतर भागिले पहिली कोणती आहे? 2000 आहे, मग 2000 मिली, हे नंतर लिहायचं। मग आता तुम्ही युनिट सारखं करण्याचं कारण काय असते? इथं तुम्ही मिली काय करू शकता? कॅन्सल करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथले 2 झिरो, इथले 2 झिरो कट होतात। मग वरी उरते काय? 5 उरते, खाली किती उरते? 20 उरते। मग अजून परत ह्याला तुम्ही भाग देऊ शकता कितीनं? 5नं। बघा, 5 × 5, 5 चौक 20, म्हणजेच काय झालं? 1/4। मग 1/4लाच गुणोत्तरामध्ये कसं लिहितो आपण? 1:4, म्हणजे 1:4 असं बी तुम्ही लिहू शकता। म्हणजे याचं उत्तर किती आलं? 1:4 ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेला आहे। तर आता आपण काय करू? पुढचा प्रश्न सॉल्व करूया। आता बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 सेम तसंच आहे, पण फक्त इथं वेगळं कन्सेप्ट आहे। काय दिलं इथं? 24 मिनिटाचे 72 सेकंदाशी असलेले गुणोत्तर किती? तर आता ह्याच्याशी गुणोत्तर विचारलेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर इथं किती आहे मित्रांनो? इथं 24 मिनिट आहे। इथं किती आहे? 24 मिनिट आहे, भागिले इथं किती आहे? 72 सेकंद आहेत। काय आहेत ते? 72 सेकंद आहेत। मग तुम्ही जर बघितलं तर मिनिट सेकंद असं कॅन्सल होतात का? होत नाही। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? याचे युनिट सारखे करावं लागेल। तर आपण काय करू? हे 72 सेकंद आहे ना, सेकंद असंच ठेवूया, आपण ह्या मिनिटाला सेकंडमध्ये कन्वर्ट करू। तर आपल्या सर्वांना माहिती आहे, काय माहिती आहे मित्रांनो? 1 मिनिट म्हणजे किती सेकंद असतात मित्रांनो? 1 मिनिट म्हणजे किती असतात? 60 सेकंद असतात। किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात। मी इंग्लिशमधून लिहिलं 60 सेकंद। तर मग आपण काय करू? या 24ला जर तुम्ही 60नं जर भागलं, गुणून घेतलं तर तुम्हाला काय होते? त्याचं सेकंदामध्ये कन्वर्ट होऊन जाते। मग आता बघा, इथं काय करू? आपण ह्याला गुणून घेऊ। हे 0ला 0, हे 0ला 0, मग इथं प्लस लिहिता, हे 6 चौक 24चे 4, हातच्याला 2, 6 12 13 14, म्हणजे इथं 14 झाले। मग भागिले किती होतात? हे 0, हे प्लस होते यांची, हे 4, हे 4 1, म्हणजे एवढं झालेलं आहे। म्हणजेच हे काय झालं आहे? आपण याला इथं कितीनं गुणलो? याला आपण 60नं गुणल्यामुळं वरचं किती झालं? 1440 सेकंद झालेलं आहे। बघा, सेकंद झालेलं आहे। मग भागिले किती आहे? भागिले 72 सेकंद आहे। मग आता आपण काय करू शकतो? आता सेकंद इथं आपण काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो। मग आता बघा, इथं आपण सेकंद कॅन्सल केलं, मग उरते किती? 1440 भागिले किती आहे? 72 आहे। मग आता जर तुम्ही बघितल्या तर ह्याला तुम्ही 72नं बी कट करू शकता किंवा तुम्ही ह्याच्याने कट करू शकता। कशानं? आपल्या 3नं बी कट करू शकता तुम्ही। 3नं कट करत गेलं तरी चालते। मग आता बघा, आपण याला 3नं कट करूया, किंवा 72 × 72, 72 दूने 72 त्रिक किती होते बघा? 3 दूने 6 होत नाही, 72 दूने 4, हां 72 दुने होऊन जाते बघा। 72 गुणिले जर 2 केल्यात तुम्ही तर किती येते बघा? हे
हे 4 होते, हे किती 14, 72 दुणे 144. म्हणजे बघा 72 एक 72, 72 दुणे 144. म्हणजे वर किती उरते, वर एक 0 आहे, मग एक किती आहे याच्यामध्ये 20 आहे भागिले 10. म्हणजे ह्याचं आपल्याला गुणोत्तर विचारले, म्हणजे ह्यालाच कसं लिहू शकतो आपण 20:1 म्हणजे 20:1 असं त्याचं काय ते उत्तर येते. ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न करायचा होता. एकदम सोपा आहे, फक्त तुम्हाला ह्याचे युनिट सारखं करायचे आहे. त्याच्या अगोदरसुद्धा आपण युनिट सारखं करूनच अशा प्रकारचे गणित सॉल्व केलेलं आहे. डायरेक्ट 72 भाग दिलो, 72 एक 72, 72 दुणे 144 म्हणजे 20/1 म्हणजेच 20:1 असं याचं उत्तर आलेलं आहे. आता आपण काय करू, पुढचा प्रश्न बघूया. बघा आता प्रश्न क्रमांक 9 एकदम सोपा आहे. काय दिलं याच्यामध्ये, अ व ब यांच्या पगारांचे गुणोत्तर 3:4 आहे आणि अ व क यांच्या पगाराचे गुणोत्तर 1:2 आहे. जर ब ला किती आहे 32,000 पगार असेल, ब ला पगार किती आहे 32,000 आहे, ब ला पगार 32,000 असेल तर अ ला क पेक्षा किती रुपये कमी पगार आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर आता हे गुणोत्तराचं प्रश्न आहे मित्रांनो. याच्या अगोदर आपण ह्याच प्रकारचं वयचं प्रश्न होतं, वय याच्यापेक्षा जास्त 3 वर्षांनं मोठा आहे छोटा आहे असा प्रश्न होता. पहिला प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करून दिलेला आहे. त्याच प्रकारे ह्याचं सोल्युशन करायचं आहे. तर आता इथं आपल्याला तुम्हाला अ आणि ब यांच्या पगाराचं गुणोत्तर दिलं आहे. तर हे गुणोत्तर दिलं तर तुम्हाला ह्यांचं पगार किती आहे हे तुम्ही लिहून घेऊ शकता. कसं, गुणोत्तरावरून. तर आपण काय करायचं, इथं लिहायचं तुम्ही. समजा आपण काय करूया, समजा अचा पगार किती आहे, अचा पगार काय करू आपण, इथं अ आहे पहिले स्टार्टला, मग इकडं पहिलं कोण आहे 3 आहे, म्हणजे तो गुणोत्तर आहे. म्हणजे अचे 3 भाग आहेत ते, म्हणजेच काय अचा पगार आपण काय घेऊ 3x घेऊ, असं कॉमन मल्टिपल घ्यायचं 3x. मग व बचा पगार काय घेऊ आपण, बचा पगार किती आहे, आपण इथं किती आहे 2 नंबरला 4 आहे, मग बच्या पगारला काय करू आपण 4x घेऊ. असं तुम्ही काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय दिले, बचा पगार किती दिले 32,000 दिले आणि इथं आपण बचा पगार काय म्हणलो 4x म्हणलो. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो 4x बरोबर 32,000 असं आपण लिहू शकतो. कारण आपण बचा पगारला काय मानलो, आपण बच्या पगारला 4x म्हणून समजून घेतलो आणि प्रश्नामध्ये बचा पगार किती दिलं, बला 32,000 पगार आहे असेल असं त्यांनी म्हटलं. म्हणून आपण असं म्हणू शकता की 4x बरोबर 32,000 हे बरोबर वाक्य समीकरण इथं तयार होते. मग याच्यावरून तुम्हाला एक्सची किंमत काढता येते. मग एकदा का एक्सची किंमत भेटली की मग ह्याच्यामध्ये एक्सची किंमत ठेवून तुम्ही अचा पगार काढू शकता, ह्याच्यामध्ये एक्सची किंमत ठेवून तुम्ही बचा पगार काढू शकता. पण बची पगार काढायची गरज नाही, कारण बचा पगार त्यांनी दिलेला आहे. मग आता बघा इथं आपण एक्सची किंमत काढू, हे एक्स इथंच ठेवूया आणि इकडलं 4 गुणाकारचं भागाकारमध्ये जाते, म्हणजेच 32,000 भागिले किती येते 4 येते. म्हणजेच एक्सची किंमत किती सापडते 4 1 4 4 2 8 4 6 16 4 5 20 24 4 7 28 4 8 32 म्हणजेच हे 3 0 म्हणजे 8,000 रुपये काय आले, 8,000 किती आलं एक्सची किंमत आली. मग 8,000 जर एक्सची किंमत आलं तर आपण अचा पगार काढू शकतो. आपण अच्या पगारला काय म्हणलो बघा, अचा पगार काय होता आपला 3x होता. मग एक्सची किंमत किती सापडली आपल्याला 8,000 सापडलेली आहे. म्हणजेच किती होते 8 1 8 3 24 म्हणजे 24,000 रुपये कानाचा होतं अचा पगार होते. इथे लिहून टाकू आपण अचा पगार किती होते 24,000 रुपये तुम्हाला अचा पगार सापडते. 24,000 कोणाचा सापडला, अचा पगार सापडला. पण आपल्या इथं अचा पगार म्हणले का डायरेक्ट फक्त नाही, अला क पेक्षा किती पगार कमी आहे असं विचारले. अला किती कमी आहे म्हणले, अला तर माहीत झालं आपल्याला 24,000 आहे, पण कला माहीत नाही आपल्याला. पण कचा इथं दिलं का, आपण कचा पगार समजून घेतलो का नाही. पण याच्यामध्ये काय दिलं अजून त्यांनी, आणि अ आणि क यांच्यासुद्धा पगाराचं गुणोत्तर किती आहे 1:2 आहे. मग अजून काय लिहायचं याच्यामध्ये, समजा आपण काय केलो इथं, समजा अचा पगार किती आहे, अचा पगार काय मानू आपण, इथं 1 आहे, पहिलं इथं अ असल्यामुळे इथं पहिलं कोण आहे 1 आहे, म्हणजे आपण x म्हणू. 1x म्हणजेच काय 1, म्हणजे इथं 1x असंही म्हणू शकता. नंतर कचा पगार किती, तिथं कोण आहे 2 आहे, मग आपण इथं काय करू शकता, व कचा पगार किती म्हणू शकतो आपण, कचा पगार 2x असं आपण काय करू शकतो मानू शकतो. मग आता याच्यामध्ये तुम्हाला ही जे एक्सची व्हॅल्यू भेटली तुम्हाला, ह्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवायची नाही, याच्यामध्ये सुद्धा स्पेशल तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढून घ्यावं लागेल. तुम्ही जर इथलीच एक्सची व्हॅल्यू इथं ठेवल्या की मग तुमचा आन्सर चुकते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवायचं नाही. आपल्याला वयवारीमध्ये सुद्धा सांगितलं तुम्हाला मी, असे 2 इक्वेशन तयार होतात, एक पहिलं गुणोत्तर दिलेलं, नंतर दुसऱ्याचं गुणोत्तर दिलेलं. याच्यामध्ये सुद्धा इथली किंमत कोणती ठेवायची, आता इथं अचा पगार 1x आहे,
कचा पगार 2x आहे. मग आपल्याला एकतर कचा पगार माहीत पाहिजे, एकतर अचा पगार माहीत पाहिजे. मग इथं आपल्याला अचा पगार माहीत आहे. अचा पगार किती आहे? 24,000 आहे. मग इथं अचा पगार काय मानलो मी? 1x मानलो. मग याचा अर्थ मी असं लिहू शकतो x बरोबर 24,000. x बरोबर काय? 24,000. का लिहू शकतो मी? कारण अचा पगार आपल्याला माहीत आहे. अचा पगार किती आहे? 24,000 आहे. म्हणून मी इथं काय लिहिलो? x बरोबर 24,000 असं लिहू शकतो. 1x म्हणलं तरी काय? 1x म्हणजे एकच असते. हे एक तिकडे जाऊन डिवाइड मी जाते. एक्सची किंमत काय? 24च भेटते तुम्हाला. मग अचा पगार 24,000 म्हणजेच एक्सची किंमत तुम्हाला 24,000 भेटली. मग तसंच कचा पगार इथं काढू शकता. मग कचा पगार कसं भेटते तुम्हाला? कचा पगार किती मानलो आपण? आपण मानलो इथं 2x मानलो. मग आता एक्सची किंमत किती सापडली आपल्याला? 24,000 सापडलेली आहे. मग आता कचा पगार तुम्हाला किती सापडते? 24×24 24 दुने 48,000 सापडते. कचा पगार किती सापडते? 48,000 सापडते. मग त्याने अचा बी माहीत झालं, कचा पण माहीत झालं. प्रश्न काय विचारला आहे? अला कपेक्षा किती रुपये कमी पगार आहे असं म्हणले. म्हणजे तुम्हाला क मायनस अ करायचं आहे. क मायनस काय करायचं आहे? अ करायचं आहे. क किती आहे? 48,000 आहे. क किती आहे? 48. अ किती आहे? 24,000 आहे. किती आहे? 24,000. यांची जर वजाबाकी केला किती होते? 48 म्हणून 24 गेले, 24,000च येते. म्हणजेच किती रुपये कमी आहे? 24,000 रुपये काय आहे? कमी आहे. ऑप्शन नंबर 2मध्ये 24,000 तुम्हाला दिलेला आहे. क मायनस अ का केलो? कारण त्यांनी म्हणलं की अला कपेक्षा किती रुपये कमी पगार आहे. म्हणजे अला कमी आहे म्हणजे कला जास्त आहे. किती रुपये जास्त आहे? कला 24,000 जास्त आहे. म्हणजेच अला किती रुपये कमी आहे? 24,000 कमी आहे. कमी असल्यामुळे आपण काय म्हणलो? तिथं सबट्रॅक्शन करून ह्याचं उत्तर काढलो. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढायचं आहे. दुसरं कोणतंही लॉजिक न वापरता डायरेक्ट इथं 3x 4x ह्या प्रकारे तुम्हाला ह्या गणिताचे जर सॉल्व केला तर तुमचे आन्सर एकदम ॲक्युरेट येतात. ह्याच्या अगोदरसुद्धा ह्याच प्रकारचा प्रश्न मी शिकवलेला आहे. प्रश्न क्रमांक 1 ते बी तुम्ही बघू शकता. तर आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. तर बघा आता प्रश्न क्रमांक 10 काय दिला आहे? एकदम सोपा आहे. त्याचं सूत्रसुद्धा प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तेच सूत्र वापरून आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर याच्यामध्ये काय म्हणले? राम व श्याम यांनी आपले भांडवल 2-3 वर्षाचा मुदतीत गुंतवले होते. म्हणजे किती वर्षासाठी गुंतवले त्यांनी? राम हा 2 वर्षासाठी नाही बरं, त्याचं ते गुणोत्तर आहे. म्हणजे 2 भाग एवढ्या वर्षासाठी, श्याम हा 3 भाग एवढ्या वर्षासाठी त्यांचं भांडवल गुंतवलेलं आहे. म्हणजे हा जो आहे भांडवल हा जो गुंतवलेला 2-3 आहे हा काय आहे? त्यांच्या मुदतचं काय आहे? गुणोत्तर आहे. तर आपण काय करू? इथं मुदतीचे गुणोत्तर लिहून घेऊ आपण. मुदतीचे गुणोत्तर किती दिलं मित्रांनो? मुदतीचे गुणोत्तर तुम्हाला दिलेलं आहे. किती आहे? 2-3 एवढं मुदतीचे गुणोत्तर दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती आहे? 3-2 आहे. नफ्याचे गुणोत्तर सुद्धा दिलेलं आहे. नफ्याचे गुणोत्तर किती आहे? बघा नफ्याचे गुणोत्तर हे सुद्धा आपण काय करू? पहिलं लिहून घेऊ. नफ्याचे गुणोत्तर किती आहे? नफ्याचे गुणोत्तर आहे 3-2 एवढंच गुणोत्तर दिलेलं आहे. तर त्यांचे भांडवलाचे गुणोत्तर किती? तर तुम्हाला इथं भांडवलाचे गुणोत्तर किती असं विचारलेलं आहे. भांडवलाचं गुणोत्तर आपल्याला काय करायचं? काढायचं आहे. तर इथं सूत्र दिले बघा. भांडवलाचे गुणोत्तर गुणिले मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफा असं काय दिलं? सूत्र दिलेलं आहे. मग आपण काय करू? इथं ते सूत्र लिहून घेऊ. काय आहे तिथं? भांडवल हे खरं तर हे भांडवलाचे गुणोत्तर असं आहे. भांडवलाचे गुणोत्तर नंतर किती आहे? गुणिले मुदतीचे गुणोत्तर शॉर्टकटमध्ये येतो बरोबर. इथं काय लिहायचं आहे तुम्हाला? नफ्याचे गुणोत्तर. काय लिहायचं आहे? नफ्याचे गुणोत्तर. हे असं काय आहे? सूत्र आहे. मग आता आपण काय करू? ह्या सूत्रामध्ये जे जे माहीत आहे ते आपण लिहून घेऊ. आता तुम्ही जर बघितलं तर हे गुणोत्तर असल्यामुळे मी याला असं बी लिहू शकतो 2/3. याला मी असंही लिहू शकतो 3/2 असं मी काय लिहून घेऊ शकतो. मग हे काय आहे? मुदतीचे गुणोत्तर किती आहे? 2/3. मुदत कुठं आहे? आपल्यापाशी मुदत इथं आहे. मग आपण भांडवल आहे का आपल्यापाशी? भांडवलसुद्धा नाही. मग हे भांडवल आपण तसंच ठेवू. इथं काय करू आपण? भांडवल फक्त लिहूया. गुणिले मुदतीचे गुणोत्तर आहे ना? किती आहे मुदतीचे गुणोत्तर? मुदतीचे गुणोत्तर आहे 2/3 बरोबर. नफ्याचे गुणोत्तर किती आहे? बघा इथं नफा आहे. नफ्याचे गुणोत्तर 3/2. मग इथं काय लिहितो मी? 3/2 असं लिहितो. मग आता आपल्याला भांडवल काढायचं आहे. प्रश्नामध्ये सुद्धा भांडवलाचंच गुणोत्तर काढायचं आहे. आता भांडवलाचं गुणोत्तर काढण्यासाठी हा जो गुणाकारचा आहे किती आहे? 2/3. तिकडे जाऊन काय होते? भागाकारमध्ये जाते. किंवा तुम्ही त्याला 1-1 बी नेऊ शकता किंवा डायरेक्ट भागाकारमध्ये बी नेऊ शकता. म्हणजे मी असं लिहू शकतो याला भांडवल
बरोबर 3/2 भागिले काय होते 2/3 होते, कारण हे जे गुणाकारचं आहे याच्यासोबत 2/3 इक्वल टूच्या पलीकडे गेलं तर काय होते गुणाकारचं भागिले होऊन जाते. मग आता ह्यांच्या दोघांचा भागाकार केलं की तुम्हाला भांडवलाचं गुणोत्तर सापडते. मग आता आपण भागाकार कसं करत्या, पहिली स्टेप असंच्या तसं ठेवत्या 2/3 या भागाकारचं काय करतो गुणाकार करतो. मग गुणाकार केल्यामुळे त्याचं रेसिप्रोकल घेत्या, 3 वर जाते 2 काय येते खाली येते. मग आता इथं जर बघितलं तर भांडवलाचं उत्तर काय सापडते तुम्हाला, भांडवलाचं उत्तर सापडते. आता तुम्ही वरच्याचं गुणाकार खालच्याचं गुणाकार सुद्धा तुम्ही इथं करू शकता. आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये बघा आपण काय करू, इथं 3 त्रिक 9 होते आणि हे किती झालं 2 4 येते, म्हणजेच किती आलं 9/4. यालाच कसं लिहू शकता 9:4 ह्यालाच तुम्ही असं लिहू शकता. म्हणजे 9:4 हे तुमचं काय आहे उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. अशा प्रकारे हे प्रश्न करायचा होता. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. तर पहा आता प्रश्न क्रमांक 11 बघूया. आता इथे यांनी काय विचारलं 0.7 डेकालिटर 0.7 डेकालिटरचे 45 डेसिलिटर्सचे गुणोत्तर किती, म्हणजेच 45 इथं काय विचारलं डेसिलिटरचे गुणोत्तर किती, ह्यांच्या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे. मग आता जर बघितलं तर आपण इथं डेका आणि डेसी ह्याला कट करू शकत नाही, कारण हे दोन काय आहेत वेगवेगळे युनिट आहेत. तर आपला युनिट सारखे करायचे आहेत. तर आपण काय करू यांच्या दोघांचे युनिट सारखे करण्याचा प्रयत्न करू. तर सारखे करण्यासाठी बघा मी दोन्ही पण डेका आणि डेसी ह्या दोघाला पण लिटरमध्ये कन्वर्ट करणार आहे. तर आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये एक डेका म्हणजेच किती लिटर असते मित्रांनो, एक डेका म्हणजेच 10 लिटर असते. एक डेका म्हणजेच काय असते 10 लिटर असते. त्याच्यानंतर एक डेसी म्हणजेच काय असते 0.1 लिटर असते. 0.1 लिटर असते. हे युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सॉरी. तर बघा आता याच्यामध्ये आता आपण काय करू, इथं आपल्याला एक डेका म्हणजेच 10 लिटर, मग आपण ह्याला काय करू 10 गुणून घेऊ, म्हणजे हे काय होते लिटरमध्ये कन्वर्ट होते. म्हणजे आपण 0.7 ह्याला जर आपण 10 गुणून घेतला आणि ह्यालासुद्धा 45 गुणिले ह्याला कितीनं गुणून घ्यावं लागेल लिटरमध्ये करण्यासाठी 0.1 गुणून घ्यावं लागेल. मग आता आपण जर ह्याला 10 जर गुणून घेतल्या तर वर किती येते 27 येते. 1 0 गुणून घेतल्यामुळे हा पॉईंट इकडे येते, डायरेक्ट तुम्ही 27 लिहिलं तरी जमते. किंवा तुम्ही इथं 2.7 गुणिले 10 करून बघितल्या तर तुम्हाला काय 27च येणार आहे आन्सर. तुम्ही बघा तेच येते. त्याच्यानंतर बघा इथं ह्यांच्या दोघांचं गुणाकार किती होते, ह्यांच्या दोघांचं गुणाकार होते 45. 45 एक 45 एक नंतर पॉईंट असल्यामुळे एक नंतर पॉईंट. मग आता हे काय झालं, हे झालेलं आहे मित्रांनो, हे झालं लिटर, हे लिटर आणि हे बी कशामध्ये झालं लिटरमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. मग आता आपण लिटर काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. मग हे आणि हे लिटर कॅन्सल झाले, म्हणजे उरले किती 27/4.5 उरलं. मग आता जर तुम्ही बघितलं तर आता इथं ह्याच्या दोघाला अजून सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण करू शकतो. पण आता हा पॉईंट काढून टाकण्याचा प्रयत्न करू. जर हा पॉईंट काढून टाकायचा असेल तर आपला काय करावं लागेल, याला 10 गुणून घ्यावं लागेल. मग याला जर 10 गुणून घेतलं तर याला बी काय करावं लागेल तुम्ही 10 गुणून घ्यावं लागेल. मग ह्याला 10 गुणून घेतल्यानं काय होते बघा, मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला. तर हे वरचं किती होते 270 होते आणि खालचं किती होते फक्त 45 होते. खालचं किती होते 45 होते. कसं होते 1 0 आहे आणि एक नंतर इथं पॉईंट असल्यामुळे जर 10 गुणून घेतलं तर हा पॉईंट इकडं सरकते, म्हणून तिथं डायरेक्ट 45 तुम्ही लिहू शकता. किंवा गुणाकार करून बघितलं तरी 45च उत्तर येते. याच्या अगोदर खूप वेळा तुम्हाला मी हे या पॉईंटचं गुणाकार करून दाखवलेलं आहे. आता बघा इथे ह्याला कट करू आपण, कितीनं कट करू 3 कट करू. 3 9 45. मग आता 3 1 3 1 उरलं 3 5 15 आणि हे 0ला 0 येते इथं, म्हणजे इथं किती येते 90 भागिले किती आहे 15 आहे. मग आता तुम्ही जर बघितला तर 15च्या पाड्यामध्ये 90 आहे. 15 1 15 15 सकी 90 म्हणजे 6 भागिले किती 1 येते. आता भाग जात नाही, म्हणजे त्याचं उत्तर काय येते 6:1 म्हणजे 6:1. अशा प्रकारे तुमचं काय येते हे गुणोत्तर येते. ह्याच्यामध्ये कुठं आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे करून घ्यायचं आहे. फक्त तुम्हाला हे युनिट माहीत पाहिजे. युनिट एकदा सारखे केल्या की तुम्ही त्याला कॅन्सल करू शकता. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. तर बघा आता प्रश्न 12वा एकदम सोपा आहे. अवघड वाटतो मुलांना पण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये बघा एक रेल्वे ताशी किती आहे, ताशी 160 किमी वेगाने जाते. किती वेगाने जाते ताशी 160 किमी वेगाने. म्हणजे सुरुवातीचा जो वेग आहे तिचा सुरुवातीचा वेग किती आहे, सुरुवातीचा वेग
सुरुवातीचा वेग तुम्हाला दिलेला आहे 160 किमी, 160 किमी वेग दिलेला आहे. त्याच्यानंतर 4.25 तासात काही अंतर जाते, काय अंतर जाते, वेळ दिलेला आहे. तासात म्हणजे काय, वेळ किती आहे, वेळ दिलेला आहे सुरुवातीचा किती, 4.25 म्हणजे 4.25 म्हणजेच आपण याला 4.25 असं म्हणू शकतो. एवढ्या वेळामध्ये ती जाते. तासमध्ये दिल्यामुळे आपण तास लिहू. हे सुरुवातीचं काय आहे, वेळ आहे. त्याच्यानंतर जर रेल्वेचा वेग किती 1/4 पट कमी केला. आता रेल्वेचा वेग काय करायचा आहे, कमी करायचा आहे. तर तेवढ्याच वेळात ती किती वेळ जाईल, तेवढ्याच वेळात म्हणले, तेवढ्याच वेळात म्हणजे वेळ आता आपल्याला चेंज करायचं नाही, फक्त रेल्वेचा काय करायचा आहे, वेग चेंज करायचा आहे. वेग किती चेंज करायचा आहे, रेल्वेचा वेग 1/4 पट कसं करायचं आहे, कमी करायचं आहे. किती करायचं आहे, कमी करायचं आहे. म्हणजे आपण काय करू, वेग हा बघा, वेग किती करू, वेग हा 1/4 पट कमी करू. काय करू आपण, कमी करू. आता 1/4 पट वेग कसं कमी करू आपण, पहिलं वेग किती होता, पहिलं वेग होता 160. 160 मधून आपल्याला 1/4 पट कमी करायचा आहे, म्हणजे नवीन वेग आपल्याला सापडते. मग नवीन वेग करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिलं 160चे किती काढावं लागेल, 1/4 पट तुम्हाला काढावं लागेल. 160चंच काढायचं आहे ना, या 160 पैकीच 1/4 पट कमी करायचं आहे. पहिले 160चे 1/4 पट किती होतात ते आपण काय करू, काढूया. मग आता जर तुम्ही बघितलं तर इथं चे असल्यामुळे तुम्ही काय लिहू शकता, गुणाकार लिहू शकता आणि भागिले 4ला 4. मग आता 4 × 4, 4 चौक 16 म्हणजे किती येते इथं 40 किलोमीटर एवढा वेग येते. 40 किलोमीटर प्रति तास आहे. इथं आवर्स येते, इथं काय येते, आवर्स एवढा काय येते, वेग येते. तुम्ही काय केला, वेग आपण हा 1/4 पट कमी करायचा आहे. म्हणजे 160चे 1/4 पट किती होतात, 40 होतात. म्हणजे पहिलं सुरुवातीचा वेग किती होता, 160 होता. मग नवीन वेग काय सापडेल तुम्हाला, आता आपण काय करू, नवीन वेग काढू. आता नवीन वेग कसं काढू आपण, नवीन वेग सुरुवातीचा वेग किती होता, सुरुवातीचा 160 होता. 160मध्ये किती मायनस करायचं आहे आपल्याला, 1/4 पट कमी करायचं आहे. पण 1/4 पटचे किती होते ते आपण काढून घेतलो. 160चे 1/4 पट किती होतं, 40 होऊ लागलं. मग इथं आपण 40 त्याला मायनस करूया. म्हणजेच तुम्हाला नवीन वेग सापडते मित्रांनो, नवीन वेग तुम्हाला सापडते 120 सापडते. नवीन वेग किती सापडलं, 120 सापडलेलं आहे. मग आपला वेळ चेंज करायचा आहे का, नाही तेवढ्याच वेळात म्हणलं. म्हणजे तर वेळसुद्धा किती आहे आपल्यापाशी, वेळसुद्धा आपल्याला तेवढंच आहे. पहिलं वेळ किती होता, 4.25 तास होता. मग 4.25 हे 1.25 तास, तेवढंच वेळ आपण काय करू, घेऊ. मग किती अंतर जाईल असं विचारले, म्हणजे अंतर विचारलेलं आहे. मग अंतरचं सूत्र काय असते, अंतरचं सूत्र असते मित्रांनो, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे काय असते आपलं अंतरचं सूत्र असते. मग आपल्याला अंतर काढायचं आहे, आपल्याकडे वेगसुद्धा माहीत आहे आणि आपल्यापाशी वेळसुद्धा माहीत आहे. आता वेग हा घ्यायचा आहे, हा किती आहे 160 सुरुवातीचा आहे. आपल्याला वेग कमी करायचं सांगितलं तर आपण किती केलो, 160चे 1/4 पट कमी केल्याने 160चे 1/4 पट किती झालं, 40 झालेलं आहे. मग 40 कमी केलो 60 नंतर 120. आता वेग किती घ्यायचा, 120 घ्यायचा आहे. मग आता वेग आहे आपल्यापाशी 120 गुणिले वेळ किती आहे 4.25 एवढा आहे. मग यांच्या दोघांचा गुणाकार केला की तुम्हाला आन्सर सापडते. मग इथं आपण गुणाकार करू. बघा 120 गुणिले 4.25 याला आपण गुणाकार करूया. बघा हे किती, 0ला 0, 5 2 10चे 0, हातच्याला 1, 5 1 5 1 6. मग नंतर प्लस लिहिला, हे 0ला 0, 4 बे 2 4, हे बे 1 बे. मग इथं एकदा प्लस, अजून एकदा प्लस येते. मग आता 4मध्ये वापर, हे 0ला 0, 4 2 8, नंतर 4 1 4. मग सगळ्याचं गुणवून घेतलं. मग आता आपल्याला बेरीज करायची आहे. म्हणजे हे काय येते, इथं 0 येते, हे काय येते, इथं 0 येते, हे किती 10चे 0, हातच्याला 1, हे 10 आणि 1 11चे 1, हातच्याला 1, म्हणजे किती 5 झाले. मग किती नंतर पॉईंट आहे, 1 2 नंतर पॉईंट आहे, म्हणजे किती 1 2 2 नंतर पॉईंट दिला, म्हणजे एकले 2 0 घेण्या गेले तरी जमते. म्हणजे याचं उत्तर किती सापडेल तुम्हाला, याचं उत्तर बघा मित्रांनो, अंतर बरोबर याचं उत्तर आहे 510 किलोमीटर. एवढं काय लागलं आपल्याला, ह्यांच्या दोघांचा गुणाकार सापडला. पॉईंटच्या तिकडले 2 0 घेण्या गेले तरी जमते. आणि इथं 2 नंतर पॉईंट असल्यामुळे 2 नंतर इथं पॉईंट दिलं, 510 उत्तर आलेलं आहे. म्हणजे अंतर बरोबर किती आलं, 110 किलोमीटर एवढं
ती काय जाते, रेल्वे जाते. मग 510 एवढं अंतर जाते. 510 कुठं आहे, ऑप्शन नंबर 1 मध्ये ऑप्शन दिलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा गणित करायचं होतं. एकदम सोपा आहे. पहिलं वेग किती होता, सुरुवातीचा 60 होता, 160 होता. 160 मधून किती कमी करायचं आहे, 1/4 पट कमी करायचं आहे ना. मग 160चे आपण 1/4 पट काढून घेतलो. मग इथं कमी करून घेतलो. नवीन वेग काय झाला, 120 झाला. मग नंतर अंतरचं सूत्र वापरून आपण अंतर काढलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. तर बघा आता प्रश्न क्रमांक 3 काय दिले याच्यामध्ये, पुढीलपैकी कोणत्या संख्यांचा गट प्रमाणात आहे असं ओळखायचं आहे. आता प्रमाणात आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला काही बेसिक माहिती माहीत पाहिजे. आता हे 4 अंक आहेत, 4 संख्या आहेत. 4 संख्या प्रमाणात आहे की नाही ओळखायचं आहे. आता उदाहरणामध्ये मी समजा हे ते 4 लेटर्स घेतलो, A, B, C आणि D. हे कसे आहेत, प्रमाणात आहेत समजा. तर प्रमाणात असतील तर मी याला कसं लिहू शकतो, गुणोत्तरामध्ये लिहू शकतो. A:B, B:C, C:D असं त्याला मी लिहू शकतो. म्हणजे याला कसं लिहू शकतो, A/B बरोबर C/D याला मी असं बी लिहू शकतो. यांच्या दोघांचं रेशो काय असतं, इक्वल असते. मग परत ह्याला मी कसं लिहू शकतो, Aला मी इथंच ठेवतो, गुणिले इकडं काय येते, हे भागाकारचं D इकडे येऊन गुणाकारमध्ये जाते. Cला मी इथंच ठेवतो, हे गुणाकारचं B तिकडे जाऊन काय होते, भागाकारचं B तिकडे जाऊन गुणाकारमध्ये जाते. मग ह्यांच्या दोघांचा गुणाकार ह्यांच्या दोघांचा गुणाकार जर सारखा आला तर हे प्रमाणात आहेत असं आपण म्हणू शकतो. मग तसंच आपण काय करू, याला A, B, C, D असं आपण म्हणून घेऊ. म्हणजे आपण काय करू, याला A म्हणू, याला B म्हणू, याला C म्हणू, याला D म्हणू. मग आता आपल्याला हेच प्रूफ करायचं आहे. फक्त लास्टचं मधलं आपलं काही करणं गेलं तरी जमते. म्हणजे कोणाकोणाचा गुणाकार सारखा आला पाहिजे, D आणि C/B ह्यांचा गुणाकार सारखा आला पाहिजे. पहिलं A किती आहे, इथं 5 आहे गुणिले, नंतर D किती आहे, 20 आहे बरोबर. नंतर C आहे, C किती आहे, 15 आहे गुणिले. नंतर B आहे, B किती आहे, 10 आहे. हे किती होते, 5 दुनी 10चे 0. मग हे 20ला 10 0ला 0 म्हणजे 100. हे 15 1 15 म्हणजे किती येऊ लागलं, 150 येऊ लागलं. बरोबर आहे का, नाही. म्हणजे हे प्रमाणामध्ये नाहीत. तसंच आता आपण ह्याचं बी सोल्युशन करू. पहिलं काय आहे, हे A होय, हे B होय, हे C आहे, हे आपलं D आहे. म्हणजे A गुणिले B म्हणजे A किती आहे, 5. B किती आहे आपल्यापाशी, 20 आहे. B किती आहे आपल्यापाशी, हे B नाही, हे D आहे, सॉरी हे D आहे. D किती आहे, 10 आहे बरोबर. नंतर किती, C किती आहे, 20 आहे गुणिले B किती आहे, 20च आहे. मग आता जर बघितलं तर हे 5 1 5 हे 50 होते. हे किती, 4 2 0ला 2 0 400 समान आले काय, नाही. म्हणजे हे बी प्रमाणात नाही. मग आता आपण तिसरं बघूया. याला A मानू, याला B मानू, याला C मानू, याला D मानू. म्हणजे पहिलं काय करायचं आपल्याला, A गुणिले D करायचं आहे. A किती आहे, 5. D किती आहे, 20 आहे बरोबर. नंतर C किती आहे, C 10 आहे. नंतर गुणिले, नंतर B किती आहे, B आहे 10. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर हे 5 दुनी 10 आणि हे 0ला 0, हे 10 10 100. म्हणजे बघा हे 2 कसे येऊ लागले, समान येऊ लागले. यांच्या दोघांचं गुणाकार कसं समान येऊ लागलं. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे जे अंक आहेत, हे जे संख्या आहेत, हे संख्या कशा आहेत, आपले प्रमाणात आहेत. आपण इथं सूत्रसुद्धा वापरलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे करायचं आहे. ऑप्शन 4 आपण लिहिलेलं नाही, ते प्रमाणात नसल्यामुळं आपण 3 ऑप्शन तुम्हाला सर्व करून दाखवलेलं आहे. मी अशा प्रकारे तुम्हाला प्रमाणात आहेत की नाही ते ओळखायचं आहे. तर आता आपण काय करू, ह्याच्या नंतरचा प्रश्न बघूया. तर बघा प्रश्न क्रमांक 14 काय दिलेला आहे, तोच कन्सेप्ट आहे प्रमाणाचं, आत्ता सांगितल्याप्रमाणेच. तर काय दिले इथं, 4 संख्या प्रमाणात आहेत. म्हणजे 4 संख्या कशा आहेत मित्रांनो, प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यानंतर त्यांचे अंतपदे, त्यांची जे अंतपदे आहेत ते अंतपदे काय आहेत, 2 आणि 54 आहेत. तर आता हे तुम्ही लक्षात ठेवा. अंत्यपदे म्हणजे काय, याच्यामध्ये अंत्यपदे काय दिले तुम्हाला, अंत्यपदे दिले 2 आणि 54 हे दिलेले आहेत. अंत्यपदे म्हणजे शेवटचे पदे 4 आहेत. 4 पैकी हा शेवटचा, हा पहिला म्हणजे शेवटचे कोपऱ्यातले अंत्यपदे हे दिलेत. मध्यपदापैकी, मध्यपद म्हणजे मध्यपदापैकी, मग मध्यपदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या किती कसं आहे, तिप्पट आहे. एक पद हे दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. आणि आपल्याला काय दिले, अंत्यपदे सुद्धा दिलेले आहेत. आणि तर मध्यपदे कोणती हे तुम्हाला काढायचं आहेत. तर आपण काय करू, पहिलं हे अंत्यपदे 2 आहेत की नाहीत ह्याला आपण लिहून घेऊ. पहिलं समजा मी इथं 2 लिहितो,
हे अंत्य लास्टला, त्याच्यानंतर शेवटचं हे 54 आहे, हे शेवटी लिहितो, म्हणजे अंत्य म्हणजे लास्टला असणार आहे. मग याच्यामध्ये 2 पदं आहेत मध्ये, मग हे 2 पदं आपल्याला काढायची आहेत आणि त्याच्यामध्ये काय दिलं, त्यांचे कंडिशन दिलेले आहेत मध्यपदं. मग मध्यपदं कशा आहेत म्हणले, मग इथं बघा, मध्यपदापैकी एक पद दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. एक पद कसं आहे, दुसऱ्या पदाच्या तिप्पट आहे. समजा एका पदला आपण एक्स म्हणलो, तर दुसरं पद काय घ्यावं लागेल, पहिल्या पदाच्या म्हणजेच दुसऱ्या पदाच्या तिप्पट घ्यावं लागेल. मग हे जर एक्स असेल तर हे किती घ्यावं लागेल, आपल्याला 3x घ्यावं लागेल. म्हणजे हे 2 काय आहेत, आपले मध्यपदे आहेत. मग हे सर्व कसे आहेत, प्रमाणात आहेत. प्रमाणात आहेत म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो, याला असं रेशोमध्ये आपण लिहून घेऊ शकतो, असं याला रेशोमध्ये लिहू शकतो. मग परत याला कसं लिहू शकतो, 2/x बरोबर 3x भागिले 54, याला आपण असं बी लिहू शकतो. मी तुम्हाला आताच सांगितलं प्रमाणात म्हणजे याला असंही लिहू शकतो, ह्यांच्या दोघांचा भागाकार आणि ह्यांच्या दोघांचा भागाकार काय असते, इक्वल असते. मग आता भागाकार करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करून आपण एक्सची किंमत काढूया. मग पहिलं आपण एक्सची किंमत काढली की आपलं हे पद भेटते, मग नंतर याच्यामध्ये एक्सची किंमत ठेवली की मधलं पदसुद्धा भेटून जाते. आता आपल्याला फक्त एक्सची किंमत काढायची आहे. मग हा जो भागाकारमधला 54 आहे, इकडे आलं तर काय होते, गुणाकारमध्ये जाते आणि हे 3x असं असते आणि हा भागाकारमधला x तिकडे जाऊन काय होते, गुणाकारमध्ये जाते. मग आता जर बघितलं तर ह्याच्या दोघांचा गुणाकार आपण करू नये, असंच ठेवू, मोठी संख्या इथं. नंतर आता इथं बघा, x गुणिले x काय होते, xचा वर्ग होते, 3 असंच असते, xचा वर्ग अशी संख्या तुम्हाला सापडते. मग आता आपण काय करू, एक्सची किंमत काढायची आहे, तर पहिले ह्या 3ला इक्वल टूच्या अलीकडे आणू. हा गुणाकारचं 3 इकडे जाऊन भागाकारमध्ये जाते, म्हणजेच काय ते 2 गुणिले 54 भागिले किती होते, 3 होते, बरोबर किती, एक्सच्या वर्गाला एक्सचा वर्ग. मग आता जर तुम्ही बघितलं तर ह्याला 3 कट करू शकतो आपण. बघा 3 1 3, 3 1 3, मग किती उरले, 2 उरले, 3 7 28, 3 3 5 15, 3 6 18, 3 7 1, 3 8 24, 3 8 24, म्हणजे किती उरलं, इथं 2 गुणिले 18 उरलेला आहे आणि इथं किती आहे, एक्सचा वर्ग आहे. मग आपण इथं कॅल्क्युलेशन करू, म्हणजेच एक्सचा वर्ग बरोबर 18 1 18, 18 2 36, 18 2 36, 36 तुम्हाला सापडलं. एक्सच्या वर्गाची किंमत 36 सापडलेलं आहे, पण आपल्याला फक्त एक्सची किंमत काढायची आहे. मग आपण काय करतो, इथं वर्गमूळ घेतो. काय घेतो आपण, वर्गमूळ घेतो म्हणजेच काय करतो, याचा वर्ग काढून टाकतो आणि हे वर्गमूळामध्ये 36 लिहून टाकतो. म्हणजेच एक्सची किंमत किती सापडली तुम्हाला, 6 सापडली. एक्सची किंमत किती सापडली, 6 तुम्हाला सापडलेली आहे. म्हणजे इथं पहिलं जो पद आहे आपला एक्सच आहे, म्हणजे एक काय आहे आपलं 6 आहे. म्हणजे एक्सची किंमत किती आहे आपल्यापाशी, 6 आहे, एक मधलं पद. त्याच्यानंतरचं किती होतं, 3x होतं. म्हणजे 3 गुणिले एक्सची किंमत किती काढलो, 6 काढलो, म्हणजेच 3xची किंमत किती सापडली, 6 1 6 12, 6 3 18. म्हणजे आपले 2 जे पद आहेत ते कोणते आहेत आपल्यापाशी, 6, 18. हे तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3मध्ये 6, 18 दिलेला आहे. आता आपण ह्याच्या नंतरचा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पुढचा 15वा लास्ट प्रश्न बघून घेऊ. तर बघा आता प्रश्न 15वा सगळ्यात शेवटचा आहे. तर काय दिलं, एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे आणि कथील यांचं प्रमाण कसं आहे, 86 आणि 14 ह्या प्रमाणात आहेत. म्हणजे एक आपल्यापाशी काय आहे, एक धातू आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तांबे किती आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तांबे आणि काय आहे, कथील आहे. तांबे आणि काय आहे, कथील आहे. तांबे आणि कथील आहे. मी काय करतो, मोठी आकृती काढतो, थोडं मोठी आकृती काढतो तुम्हाला ठळक दिसण्यासाठी. एक धातू आहे असा, याच्यामध्ये तांबे आहे, त्याच्यानंतर कथील आहे. तांबे आणि कथील. तांबे किती आहे मित्रांनो, तांबे जर बघितल्या तर इथं 86 आहे आणि कथील किती आहे, 14 आहे. हे एवढं दिलं. त्याच्यानंतर तितक्याच वजनाच्या दुसऱ्या धातूच्या गोळ्यात तांबे आणि जस्त आहे. एवढ्याच वजनाचं दुसरं एक धातू आहे, म्हणजे इथं बाजूला असं दुसरं आहे, त्याच्यामध्ये काय आहेत, तांबे आणि जस्त आहे. बघा इथं तांबे कोण आहे, जस्त आहे. किती प्रमाणात आहे, यांचे प्रमाण किती आहे, 58 54 आहे. म्हणजे किती आहे, 58 आणि 42 आहे, 58 आणि 42 एवढं आहे. मग नंतर काय म्हणलं, दोन्ही धातूचे गोळे वितळून. आता ह्या दोघाला आपला काय करायचं आहे, वितळायचं आहे, जाळ लावून याला वितळून टाकायचं आहे. वितळल्यानंतर हे 2 चिटकून टाकायचं आहे, म्हणजे वितळून याला एकच गोळा करायचा आहे आपल्याला. मग दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला. ह्याच्यापासून एकच गोळा काय करायचा आहे, वितळून तयार करायचा आहे. असं एकच गोळा तयार करायचा आहे. तर त्यात कथील व जस्त यांचे प्रमाण किती, व त्यात कथील आणि जस्त यांचं प्रमाण किती असं विचारलं आहे. मग आता तुम्ही ह्याला दोन्ही वितळून जर असं एकच मोठा गोळा तयार केला
तर याच्यामध्ये कतील जेवढं आहे तेवढंच कतील राहणार आहे, जस्त जेवढं आहे तेवढंच काय असणार आहे, जस्त असणार आहे. तर मग आपल्या इथं विचारले काय, कतील, बघा इथं विचारले आपल्याला कतील आणि जस्त यांचं प्रमाण किती आहे असं विचारले. मग इथं कतील किती आहे, कुठल्या बी कोपऱ्यात जाऊ द्या कतील तेवढंच असणार आहे. कतील किती आहे इथं 14 आहे, तर 14च असते. मिक्स झालं का, मिक्स होईना गेलं का 14च असते. म्हणजे आपण इथं काय करू, 14 घेऊ. आणि जस्त किती आहे, जस्त बघा 42 आहे. कुठे बी वितळून जवळ आणा त्याला, कुठे बी न्या, ते कोपऱ्यात जाऊ द्या, मध्ये जाऊ द्या, कुठे जाऊ द्या, जस्ट किती असणार आहे, 42च असणार आहे. बदलणार तर नाही ते वितळल्यानंतर. म्हणजे हे किती आहे, 42 आहे. याचं आपल्याला प्रमाण विचारलं. म्हणजे पहिलं वर काय लिहायचं 14, खाली काय लिहायचं 42. मग याला आपण भाग देऊ. 14 × 14, 14 × 28, 14 त्रिकम 42. म्हणजे 1/3 येते. म्हणजे त्याचं उत्तर 1:3, 1:3 असं याचं उत्तर येते. ऑप्शन नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न करायचा होता. आपण एकूण 15 प्रश्न सॉल्व केलेले आहेत. जर कोणाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे डाऊट टाकू शकता. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.